तर ध्वजारोहणासाठी नावं जाहीर झाली आहे, मात्र अजून पालकमंत्रीपदाची घोषणा नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवर आहे। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार आहे। आदिती तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ध्वजारोहण करणार असल्याची माहिती मिळते आहे। दोन्ही जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा मात्र अद्यापही झालेली नाहीये। नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद नेमकं कुणाला, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। 15 ऑगस्टचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा आज आमच्या हस्ते होणार आहे। मी त्याबद्दल समाधी आनंदी आहे। परंतु पालकमंत्री पदासाठी जे सगळ्यांची चर्चा आहे त्यामध्ये मला वाटतं कदाचित या 2 दिवसामध्ये तेही डिक्लेरेशन होईल। परंतु पालकमंत्री हे आपल्या हस्ते 15 ऑगस्टला या वर्षाचा 15 ऑगस्टचा झेंडावंदन आम्ही करणार।